हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आय एम सॉरी काकू, मला पूर्ण दिवस वेळ मिळाला नाही म्हणून म्हटलं जाता जाता सरांना भेटून जावं. काहीच हरकत नाही बेटा. आज मी खूप उदास आहे, कारण आज मल्लिका थापरच्या घरी अभिषेकची केस जिंकल्याबद्दलचा आनंद साजरा होतोय. काल मल्लिकाजींची पार्टी एवढी मस्त होती ना की मी तर माझ्या आयुष्यात अशी पार्टी कधीच पाहिली नव्हती. मी विचार करत होते की येताना डॉक्टरांना सुद्धा भेटून येईन. तुम्ही मला त्या ऍक्सिडेंट बद्दल सांगू शकता? हा मॅडम, त्या दिवशी पण मी याच पानाच्या गादीवर पान खात होतो. अचानक समोरून एक टेम्पो आला आणि त्या टेम्पोवाल्याने त्या बाईकवाल्याला ठोकलं. याचा अर्थ तुम्ही त्या ट्रक ड्रायव्हरला पाहिलंय? हा नक्कीच ओळखन मी. जर तो माणूस समोर आला ना तर मी नक्की ओळखन. पण मॅडम, तुम्ही हे समज कशापायी विचारताय? हे बघा, आत्ताच जे तुम्ही मला सांगितलं ते तुम्ही पोलिसांना पण सांगाल ना, मगच ते त्याचं स्केच बनवतील. नाही नाही मॅडम, मला या पोलिसांच्या भानगडीत तुम्ही अडकवू नका. हे तर राधे बोलला म्हणून मी तुम्हाला समज खरं खरं सांगितलं. जर मला माहित असती ही पोलिसांची भानगड आहे तर मी काही बी बोललो नसतो. आपलं तोंड बंद ठेवलं असतं. मी जातो मॅडम, मला माफ करा. हे बघा प्लीज, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही त्या ड्रायव्हरला पकडायला माझी मदत करा. मी तुम्हाला शब्द देते की तुमचं नाव कुठेही येणार नाही. रघुजी, ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला ते माझे वडील आहेत, जे नेहमी खरेपणाने आणि सत्यानेच आपलं आयुष्य जगले. आणि त्या दिवशी माझे बाबा कुणा दुसऱ्यासाठी सत्य बोलायला जात होते, तेव्हा ते लोक ज्यांचा विरोध होता त्यांनी त्यांचा ऍक्सिडेंट केला. आज माझे बाबा बोलू शकत नाही आणि चालूही शकत नाही. हे बघा, तुम्ही प्लीज माझी मदत करा. जर तुम्ही माझी मदत केली तर मी त्या लोकांना शिक्षा देऊ शकेन ज्या लोकांमुळे माझ्या वडिलांची ही अवस्था झाली आहे. मला माझ्या बाबांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. प्लीज प्लीज माझी मदत करा. ठीक आहे काका, जर तुमचं मन तुम्हाला सांगतंय की तुम्हाला माझी मदत नाही करायची, मी तुमच्यावर कोणताही दबाव नाही आणणार. मी माझा मार्ग स्वतःच निवडेल. थांबा मॅडम, मी तुम्हाला समज सांगतो. तुम्ही माझे डोळे उघडले. मला बी पोरं बाळ आहेत. देव न करो न उद्या माझ्या बरोबर अशी दुर्घटना हो, तेव्हा माझ्या मदतीला कोणी नाही येणार. मॅडम, मी येतो तुमच्या बरोबर आणि मी जे काय बघितलं ते सगळं पोलिसांना खरं खरं सांगेन.
अगं ते माफ कर, आमासनी यायला थोडा उशीर झाला. थोडा वेळ? अरे बराच उशीर झालाय तुला. 15 मिनिटांपासून वाट बघते मी तुझी. सुंब जळालं तरी पीळ काही सुटना. मायला असं वाटायला लागलंय जसं काही हीच नाही, मीच प्रॉब्लेम मध्ये अडकलो. आणि ही मला त्यातनं बाहेर काढायला बघते. बया, आता तू कसला विचार करतोयस? काय मुहूर्ताची वाट बघतोस की काय? म्या तर ताई त्याच माणसाचा विचार करत होतो. सगळ्यात आधी तू मला त्याचा नंबर दे, फोन नंबर दे. अब काय नाव बोलली होती तू? दयाल. दयाल. आता बघतो मी त्याच्याकडं. घे. दयाल, अरे तुझी हिंमत कशी झाली मल्लिका थापरला सतवायची, त्यासनी ब्लॅकमेल करण्याची? अरे माहितीत का कोण आहे त्या? हा? त्यांनी ठरवलं ना तर त्यांच्या एका इशाऱ्यावर शहरातूनच काय अख्ख्या जगातून नाहीसं करतील तुला. समजला? अच्छा, मला विचारतोस वय मी कोण आहे ते? अरे मी मल्लिका थापरचा मोठा भाऊ आहे. आणि मी तो भाऊ आहे जो बहिणीसाठी आपला जीव पण देईन. समजलास? अरे हा माहितीये, तुला काम करायला सांगितलं होतं. अरे पण नंतर काम करायला मनाई पण केली होती ना. अरे बाबा, आता तुझ्या माझ्यामध्ये पोलीस कुठून आले? ही तर आपल्यातली गोष्ट आहे ना, पोलीस कशाला आणते यात? ठीक आहे, मी तुला नंतर फोन करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला अजिबात फोन करायचा नाही, सांगून ठेवतोय. बस. अरे समजतो काय स्वतःला? अरे ठाऊक नाही त्याला, असा मुरगटून जीव काढी ना. अरे पण झालं काय? काय बोलला काय तो? अगं तायडी, खूप हुशार आणि खतरनाक माणूस आहे तू. तायडी, यावेळी खूप वाईट अडकली. म्हणजे असं की त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. पोलिसांची धमकी देतोय. अरे पण त्याच्याकडे असा कोणताच पुरावा नाहीये ज्याच्या जोरावर तो आमच्यापर्यंत पोहोचेल. पण अगं पण तायड्या, आपल्याला तरी बी खूप सांभाळून वागावं लागेल, खूप काळजीनं. आताच आपण खूप मेहनतीनं अभिषेकच्या केशीतून बाहेर आलो. आता दुसरीकडे कुठं अडकलो ना तर लय वांदे होती. ही पोलिसांची लफडी लय भारी असतात. एकदा काय अडकलो ना की पोलीस स्टेशनच्या नुसत्या चक्रावर चक्रा बस. मग तूच कर, तुला जे काही करायचंय ते. माझं तर डोकंच चालत नाहीये. तायडे, मला असं वाटतं की या वेळेला आपण दयाला पैसे दिले पाहिजेत. त्याच निमित्तानं त्याला भेटीन मी. जमारी बघतो कोण आहे हा. काळजी करू नको तायडे, काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. सुकन्या आमच्या कन्या. खरंच आई, काल बहिणीला बघून मला असं वाटलं होतं काहीही झालं ना तरी ही काय पार्टीला येत नाही. पण तू तर कमालच केलीस. माझं डोकं खूप चलाक आहे पूजा. अपूर्वच्या जाण्यानंतर तिने जे उत्तर मला दिलं होतं ना, त्यावेळेस मला समजलं होतं की ती अपूर्वच्या बोलण्यानेच सरळ होणार. म्हणूनच मी असं नाटक केलं की अपूर्वच्या सांगण्यामुळे तिला नाईलाजाने पार्टीला यावंच लागलं. वाई, एकदम बरोबर केलंस. पण तिचे नखरे बघितलेस? महाराणी कुठली, सकाळी पण तोंड फुगवून बसली होती. जेवढी सरळ ती दिसते ना तेवढी तर ती नाही. जेव्हा तिने मला एकदा उलट उत्तर दिलं होतं तेव्हा मला विचार करायला भाग पाडलं. पण मी नंतर स्वतःला सांभाळलं. विचार केला की आज जर ही माझ्यावर वरचढ झाली तर पुढे तर ही माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल.
आता आई तू असं काहीतरी कर की हिला या घरात ना आवडणारच नाही. पूजा, माझ्याकडे एक अशी चाल आहे ना की जर ती आपण दोघांनी मिळून चालली तर कुठलीही ताकद तिला इथे राहू देणार नाही. तिला या घरातून कायमचं जावंच लागेल. पण आई असं नको व्हायला हा की वहिनीला घराबाहेर काढलं तर तिचे घरचे येतील आपलीच उलट तपासणी घ्यायला. आई असं जर झालं तर काय करायचं आपण? तिच्या घरातले तो अपंग बाप जो एकही शब्द बोलू शकत नाही आणि त्याची बायको पार्वती जी पतीची सेवा करून करून थकलीये. हा, आकांक्षा नक्की आपला आवाज उठवू शकते, पण ती लोक तर आता अन्नाच्या कणाकणासाठी धडपडतायत. आणि अशातच ती आपल्या बहिणीचं घर सांभाळेल की स्वतःचं? आणि पूजा, जेव्हा त्यांना या गोष्टीबाबत कळेल तोपर्यंत तर खूप उशीर झालेला असेल. आणि आई दादाने जर वहिनीला साथ दिली मग आपण काय करायचं? माझ्याकडे एक असा प्लॅन आहे की ज्यामुळे अपूर्व स्वतःहून तिला या घरातून धक्के मारून बाहेर काढेल. आणि ज्या अपूर्ववर तिला एवढा विश्वास आहे तो अपूर्व स्वतःहून तोडेल. इन्स्पेक्टर साहेब, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. जर तुम्हाला वेळ असेल तर. हा हा, बसा. बोला. हे रघु आहेत. राम राम साहेब. ज्या दिवशी बाबांचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी हे तिथेच होते आणि ह्यांनी त्या ड्रायव्हरचा चेहरा पाहिलाय. तर तू त्या ड्रायव्हरचा चेहरा व्यवस्थित पाहिलायस? होय साहेब, खरं तर ऍक्सिडेंट करून तो ड्रायव्हर टेम्पो घेऊन इथूनच पळत होता. मी त्याला पकडण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यानं टेम्पोचा स्पीड लय वाढवला. तो टेम्पो घेऊन पळत होता, पण मी नाही हार मानली. मी धावत धावत त्याचा पाठलाग केला, पण तो नाही थांबला. हा, पण त्याचा चेहरा माझ्या चांगलाच लक्षात आहे. जर तो ड्रायव्हर तुझ्या समोर आला तर तू त्याला ओळखशील? होय साहेब. गुड. हे बघ, त्या ड्रायव्हरला पकडणं सोपं नाहीये. मला असं वाटतं की तू आमची मदत करावी त्या ड्रायव्हरचा स्केच बनवायला, ज्याने आम्ही इन्व्हेस्टिगेशन सुरू करू. मला वाटतं याची आपल्याला खूप मदत होईल. सिंग. आलो साहेब. जगनला बोलाव आणि त्याला सांग मी बोलवलंय, महत्वाचं काम आहे. ठीक आहे साहेब. रघु, तू बाहेर बस. जसा जगन येईल तू त्या ड्रायव्हरचं त्याला वर्णन सांग, ठीक आहे? बरं साहेब, येतो साहेब. येतो मॅडम. धन्यवाद रघु. तुम्ही अजिबात काळजी करू नका. या सगळ्यात तुमचं नाव कुठेच येणार नाही की तुम्ही आमची मदत केली. तू जाऊ शकतो. ठीक आहे साहेब. नमस्कार. इन्स्पेक्टर साहेब, हे रघु खूप घाबरले होते इथे यायला. मी त्यांना खूप विनवण्या करून इथवर आणलंय. मला तर नेहमी वाटतं की लोकांची मदत करावी आणि लोकांचा पोलिसांवरचा उडालेला विश्वास पुन्हा मिळवावा. पण काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सामान्य जनतेचा पोलिसांवरचा विश्वासच उडाला. पण खरंच आकांक्षा, तू खूप हिंमतीने वागलेस. एकटीने जाऊन पुरावा शोधलास. हो इन्स्पेक्टर साहेब, ही हिंमत मला माझ्या बाबांकडून मिळाली. मी त्या गुन्हेगारांना शोधून काढेनच. मला ही गोष्ट कळलीच पाहिजे की माझ्या वडिलांच्या ऍक्सिडेंट मागे कोणाचा हात होता. खूपच लवकर कळेल आपल्याला आकांक्षा. फक्त एकदा त्या ड्रायव्हरचा स्केच तयार होऊ दे आणि संपूर्ण शहरात त्याच्या प्रती लागू देत. मग बघतो त्या ड्रायव्हरला आमच्यापासून कोण वाचवत. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, आता मी निघते. पण तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन मिळाली तर प्लीज मला कळवा. आणि हा,
मी उद्या पुन्हा येईन त्या ड्रायव्हरचा स्केच पाहण्यासाठी. ठीक आहे. सुकन्या आमच्या कन्या. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामान्नास्ति परायणम. आई आज मुगाची डाळ बनवते जेवणात. यांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा खाल ना? हो ग सुनबाई, मला काहीही चालेल. हो हो, पण त्यासोबत ताकही दे बरं का. दीपकला ताक खूप आवडतं ना. हो आई. बघ बरं सुनबाई, कोण आलंय ते. हो. सेठनी 2 महिन्याचं बिल मागवलंय. ठीक आहे, मी पाठवते. सेठनी सांगितलं ह्या महिन्याचे पैसे द्या, नाहीतर पुढच्या महिन्यात रेशन नाही मिळणार. तुमच्या शेठजींना सांगा उद्याच पैसे पाठवते. काय झालं सुनबाई? काय सांगत होता रेशीम मला? अगं तू गप्प का आहेस? बोलत का नाहीस? काय बोलत होता तो रेशन मला? हेच की 2 महिन्याचं बिल थकलंय आणि जर आता पैसे दिले नाही तर यापुढे रेशन देणार नाही. माहित नाही काय देवाची मर्जी आहे ती, जो असे दिवस दाखवतोय. अरे आज जर माझा दीपक चांगला असता ना, तर कोणाची हिंमत झाली असती असं आपल्याला बोलण्याची. आई यामध्ये त्याची काहीच चूक नाहीये. जर हे बरे असते तर हे बिल इतकं थकलं असतं का? नाही ना. हे नेहमी सगळ्यांचे पैसे वेळेवर द्यायचे. तेच तर, त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना की त्यांचा पैसा काही पळून नाही जात आहे. अरे थोडा तरी धीर धरावा ना त्यांनी. काही हरकत नाही आई, ही वेळ सुद्धा निघून जाईल. देव आपली परीक्षा घेतोय. त्याला हे पाहायचंय की या कठीण परिस्थितीत आपण कमजोर पडतो की त्या परिस्थितीचा सामना करतोय. आणि शेवटी तुम्हीच म्हणता ना, आपण कधीच हिंमत हरता कामा नये. ते तर आहेच ग सुनबाई, पण जगाचे हे बदललेले रंग बघून मला फार चिंता वाटते. माझ्या दीपकने कधी कुणाला लुबाडलं नाही हो. नेहमी लोकांना काही ना काही दिले. आणि आज आज एवढं हतबल झालोय आपण. आई, चांगले दिवस नाही राहिले तर मग वाईट दिवस तरी कसे राहतील? आता काळजी करू नका. मला अगदी पूर्ण विश्वास आहे आपल्या घरात आनंद पुन्हा परतून येईल. तुम्ही नका काळजी करू. सुकन्या आमच्या कन्या. वाटतंय आज
लय मोठा हात मारला होय ना. आज सकाळपासूनच माझ्या डाव्या हाताला खाज सुटत होती. तेव्हाच समजले मी आज माझ्या हातात लक्ष्मी येणार आहे. मला एक सांग, तुला पैशाचा वास येतो का ग? हं? पैसा माझ्याकडे आला नाही की तू माझ्या समोर हजर. हीच तर माझी खासियत आहे. तुम्ही किती बी पैसे लपवा, पण पैशांचा सुगंध तर मला येतोच. अग माझी आई, हा पैसा माझा नाहीये. अव किती वेळा खोटं बोलाल, ते बी माझ्याशी. मूर्ख समजलं काय मला? अरे 8वी पास आहे मी, 8वी पास आहे. ए, तू 8वी पास असो नाही तर 10वी पास, ताबडतोब इथनं निघायचं. नाहीतर माझं टक्कुर फिरलं ना तर तुझी समधी बॉकंपट्टी बाहेर काढीन. अहो तुम्ही तर लयच रागवलं की. मी तर अशीच मस्करी करत होती ना. नाही मला नकोय पैसा. तुम्ही फक्त तिजोरी भरा. आणि तसं बी आपण दोघं तर एकच आहोत ना. मग आपल्या दोघात कुठं आलंय तुझं माझं, होय ना? लक्षात आले ना? आता ताबडतोब इथनं निघायचं आणि माझ्यासाठी फर्स्ट क्लास पैकी चहा घेऊन ये जा. आणि ऐक, खबरदार जर बाहेर कोणाला यातलं काय बोललीस तर जा. नाही मी नाही कोणाला काही सांगणार. तुम्ही फक्त तिजोरी भरा. हा बस एकदा मल्लिकाची समधी संपत्ती पैसा माझ्या हातात येऊ दे. मग बघ अशा किती तिजोऱ्या भरतो त्या. समजा इच्छा पूर्ण करीन माझ्या आणि माझ्या परिवाराच्या. भोलेनाथ समध्यांचं बोल करू, पण समध्यांच्या आधी माझं बोल करू. जय हो काशी विश्वनाथ की. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या